नमस्कार, रयत क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खास करून शेतकऱ्यांसाठी जी बातमी असते, आमच्या आठवड्याचा एक एपिसोड असतो, त्या एपिसोड मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं देखील या ठिकाणी दर्शकांचं स्वागत करतो। आपण बीड जिल्ह्यातील हिंगणी या गावी आहोत आणि या गावामध्ये एका शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूट या नावाची शेती केली आहे। अतिशय पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतीला कुठेतरी फाटा देत आता आधुनिक शेतीकडे शेतकरी वळताना पाहायला मिळतोय। आणि नांदूर हवेलीच्या या शेतकऱ्याने अतिशय सुंदर असं 1.5 एकर मध्ये ड्रॅगन फ्रूट शेती केले। त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली मोसंबीची बाग त्यांनी काढून टाकली आणि त्या जागी आता ड्रॅगन फ्रूट शेती केली आहे। त्याचबरोबर डाळिंबाचे पीक ते या ठिकाणी घेत आहेत। एक सुंदर असं या दृश्यामध्ये आपण पाहत आहोत। ड्रॅगन फ्रूटला आता त्यांच्या दुसरं वर्ष झालेलं आहे आणि दुसऱ्या वर्षात आता पीक जून महिन्यामध्ये त्यांच्या हाती येणार आहे। अगोदरचं एक पीक त्यांना घेतलंय आणि तिसऱ्या पिकाला देखील आता त्यांनी हात घातलाय। पहिल्या वर्षी ही नेमकी शेती कशी केली आहे तशी नाही। खरं पाहिलं तर ॲडव्होकेट CD देशमुख, कांतजी देशमुख या शेतकऱ्याच्या शेतीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, आपल्या सोबत ते आहेत, कशा पद्धतीने शेती करतायत हे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काका, काय नाव सांगाल आणि ड्रॅगन फ्रूट या आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीकडे आपण कसं वळलात? तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव चंद्रकांत देशमुख। मी बीडला वकिली करतो, आता 60 वर्ष व्हायलेत मला वकिली करून। तर बीडला आल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळं मी बीड पासून 10-12 किलोमीटरवर ही जमीन घेतली। 16 एकर जमीन विकत घेतली आणि त्याच्यामध्ये शेती करू लागलो। मला फळबागाची आवड आहे। मोसंबीचा बाग होता माझ्याकडे, तो काढल्यानंतर मी आता ड्रॅगन फ्रूट लावलं 2 वर्षापूर्वी। 1000 पोल उभे केलेत मी सिमेंटचे आणि त्याच्यानंतर तिथून सांगोल्यावरून रोप आणलं। सांगोल्या तिकडल्या भागामध्ये आपल्या मराठवाड्यात की प्रगल्भ शेती नसताना त्यांनी महाराणावर शेती फुलवली ड्रॅगन फ्रूटची। 10-10, 12-12 एकरचे प्लॉट मी पाहिले। मी लावण्यापूर्वी, ड्रॅगन फ्रूट लावण्यापूर्वी जवळपास 50 बागेमध्ये भेट दिली आणि त्यांच्याकडे चौकशी करून कसं लावायचं, काय नाही, काय काय हे करायचं, खत कोणते घालायचे, सगळी माहिती घेतली आणि मग मी 1000 पोल लावले आणि 4000 रोप आणले, सांगोल्याहून आणले। हे पोल लावण्याची जी पद्धत आहे ही अशी पोलवरच का केलं जातं असं काय सांगा? ते मजबूतीसाठी, कारण काय वाऱ्या पावसाने ह्याने त्याने मग पोल पडले, समजा काही लावलं नाही तर ते टिकत नाही ना। आता किती एकर शेतीमध्ये आपण हे व्यवसाय करताय? हे 1.5 एकर मध्ये ड्रॅगन फ्रूट आहे आणि 1.5 एकर मध्ये डाळिंब लावलं मी, 750 झाड। बरं, आता ड्रॅगन फ्रूट हा जी शेती प्रकार आहे, खास करून बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी तुम्ही करताय, तर तुमचा असा वेगळा काय अनुभव वाटतोय त्याच्यामध्ये? अनुभव चांगला आहे, तसं काही हे नाही, पण मेहनत खूप लागते याला आणि खर्च लागतो, पैसा लागतो। किती 1.5 एकरला किती खर्च आला साधारण? जवळपास 4-5 लाख रुपये मला लावायला आला 1.5 एकर मध्ये, कारण 40 रुपये एक रोप याप्रमाणे मी सांगोल्याहून रोप आणलं, म्हणजे 1.5 लाखाचं रोपच झालं। आणि हे पोल 3.5 लाखाचे पोल आणि वरची चक्री 3.5 लाखाची। आता याचं पाणी व्यवस्थापन कसं करता? पाणी व्यवस्थापन ड्रीप केलेलं आहे। माझ्या इथे एक बोर आहे, माझ्या त्या शेतात एक विहीर आहे पलीकडे, त्या विहिरीचं पाणी इकडे आणलंय आणि असं अजून एक बोर आहे मध्ये, हे सगळं पाणी एकत्र करून। मुळात शेती करायचं म्हणजे पहिलं तर मजुरांची फार या भागामध्ये अडचण आहे। मग तुम्ही ते मजुराचं कसं व्यवस्थापन कसं करताय त्याचं? मी आता हिंगोलीहून आणतो मयूर, त्या साईडचे मयूर माझ्याकडे दोन गडी होते, आता एक नाही, एक तर त्यांना मी आणतो इकडं आणि ते बिचारे सगळं काम करतो। माझा रामगडी जो आहे तो एकटा सगळं हँडल करतो इकडं। आता तुम्ही विधी तज्ञ आहात, वयाचे जवळपास 60 वर्ष वय आहे, 84 वर्ष वय झालंय तुमचं, आणि 84 वय होऊन देखील तुम्ही शेती करताय। इतर शेतकऱ्यांना काय प्रेरणा द्याल? मेहनत करायला पाहिजे, शेतीमध्ये मेहनत करणं हे महत्वाचं आहे। हायगाय करून चालत नाही, जे हरी
बाजीवाडी म्हणलं तर चालत नाही. प्रत्येकानं मेहनत, मी स्वतः मेहनत करतो. आता हे आलं ना, मी काँग्रेसचे झाडं उपटले बघ, कालच खोऱ्याने उपटले तिकडे. मी स्वतः अजून फिजिकल मेहनत करतो. वा क्या बात आहे. नुसतं मालक म्हणून क्षेत्र चक्कर मारित नाही काय. आणि हे आमच्या वडिलांपासून आहे. वडील माझे 300 एकर जमीन दररोज चक्कर असायचे. क्या बात आहे. आता ड्रॅगन फ्रूटचं जे पहिलं उत्पादन आहे ते कसं राहिलं तुमचं? किती ते 2-2.5 टन निघालं काय. पण भाव नंतर डाऊन झाले. सुरुवातीला मला 160 रुपये किलोने गेलं माझं ड्रॅगन. मग त्यातून किती किती म्हणजे उत्पादन किती झालं त्याचं पहिल्या वर्षी? तसं 2-2.5 लाखाचं झालं. म्हणजे तुम्ही साधारणतः 5 लाख ते 7 लाखापर्यंत हे सर्व लागवड करण्यासाठी खर्च केला. हो, आणि पहिल्या वर्षी तुम्हाला पहिल्या वर्षी 2-1 लाखाचं उत्पन्न निघालं मला. बरं, आता याच्या पुढे हे किती वर्षापर्यंत चालतं? हे किती वर्षापर्यंत चालतं? 20 वर्षापर्यंत चालतं असं आम्हाला सांगण्यात म्हणजे आलं. 1 वर्ष खर्च केला तर 20 वर्ष पुढे चालतं. मग आता याला वर्षभरामध्ये खत असेल, त्याची मजुरी असेल, हो. हे सगळं एकूण खर्च वजा होता तो ते फायदेशीर आहे. नाही, दरवर्षी मग काही कमी नाही. एकदा त्याची ग्रीप आली ना, फक्त शेणखत टाकायचं. आता मी जीवामृत तयार करतो इथं. बर. जीवामृत टाकतो. 2 वेळाला टाकलं. जीवामृत तयार करतो आणि टाकतो. वर्षातून किती वेळा पीक येतं हे? ते वर्षातून 6 महिने पीक चालते. जून ते नोव्हेंबर एवढंच पिरियड आहे. त्याच्यामध्ये 3 त्याला हे बहार येतात. बहार येतात. 3 बहार येते. आता या वर्षी किती उत्पादन निघेल काय अपेक्षा आहे तुमची? आपल्या कारण सांगता येत नाही, पण 3 टनाच्या पुढे झालं पाहिजे यावर्षी. बरं, याचं बाजारपेठ कसं उपलब्ध करता? बाजारपेठ मी इथं बीडच्या मार्केटमध्ये, फ्रूट मार्केटमध्ये विकतो. बर. बाहेर याला जास्त मागणी आहे, मग बाहेर पाठवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कधी केलाय नाही. किंवा आता इथून पुढे करणार आहात? बाहेर पाठवायला त्याला माल जास्त लागतो. एक ट्रक, टेम्पो लोड लागतो. ट्रक किंवा टेम्पो लोड लागतो. तेवढा एकदम माल निघत नाही, एकदम निघत नाही. आता वयाच्या 84 वर्षाचा शेतकरी एका तरुण शेतकऱ्यांना काय आव्हान करेल? तर तुम्ही सांगितलं ना, मेहनत करा. स्वतः मेहनत करा तुम्ही. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा किंवा पुढाऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिकपणे जमिनीत मेहनत केली तर ती काय आहे, तुम्हाला काही कमी पडू देत. आता डाळिंबाची पण शेती करताय आपण. डाळिंबा बरं, ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये तुम्ही आणखी आंतरपिकं म्हणून कुठले कुठले पिकं घेताय? मी हरभरा घेतो. त्याच्यानंतर फुलं घेतो. फुलांचे रोप आणतो. परतून कांदा घेतो. लसूण घेतो. आपलं घरी खाय पुरतं सगळं होत. म्हणजे हा नैसर्गिकरित्या जो घरचा भाजीपाला तुम्ही घरी तयार करता. घरी तयार. आता याच्याही माध्यमातून काही उत्पादन तुम्हाला अधिकच मिळतंय का फक्त घरी खाण्यापुरतं? नाही, घरी खाण्यापुरतं. जास्त उत्पन्न काही नाही. आता हे कांदा आहे समजा, कांदा तर एवढं आहे, बाकीचं मग विकून टाकतो आम्ही. बरं, आम्ही इथं शेतामध्ये आल्यावर प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली या ठिकाणी की आपण ही जी बांधबंदिस्ती केली ती वृक्ष लावूनच केली आहे. तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या बांधावरचे वृक्ष आहेत ते तुमचे? आंब्याचे झाड लावले गेल्या वर्षी मी 100. त्याला आता 1.5 इंची पाईपलाईन करतो, जैन ठिबकची. आणलं पाईप मी. ते करायचं म्हणजे झाड उन्हाळ्यात जळणार नाहीत. तसं तर आता हे ड्रीप लॅटरल टाकलेलं आहे मी. अच्छा. पण त्याच्यापेक्षा पक्क मजबूत करायचंय त्याला. आणि नारळाचे 100 झाड लावले होते. त्यातली 10-12 नारळाचे आहेत. इकडे सुद्धा 5-7 नारळाचे आहेत. तिकडे 50 झाड लावले होते आंब्याचे. असे 100-150 आंब्याचे झाड आहेत. बरं, आता याला खरं पाहिलं तर उन्हात थोडासा ड्रॅगन फ्रूटला त्रास होतो. मग याच्यासाठी तुमचा आता भविष्यामध्ये काय प्लॅन असणार आहे? भविष्यामध्ये ते तुमचं काय म्हणतात त्याला, नेट सेट नेट सेट करायचा विचार आहे माझा. सावली केल्यानंतर जास्त पीक येतं असं हो, अंदाज आहे? निश्चित. बरं, आपण दुसरं एक महत्वाचं पीक घेत आहात ते डाळिंब. एकूण किती डाळिंबाचे झाड आहेत, किती क्षेत्र आहे त्याचं? 750 झाड, ते 1.5 एकर. 750 झाड मी जैन टिश्यू कल्चर मधून आणलेत, भगवा जातीचे. त्याची लागवड केलेली आहे. आता मी एक एक्सपर्ट नेमलं त्या डॉक्टर बलराज भोसले म्हणून नाशिकचे ग्रस्त आहेत. ते सगळ्या फळबागेचं सुपरविजन करतात. नाशिकहून
सोलापूर अंगोला इकडं तिकडं जाऊन मग बीडला येतात ते माझ्यासाठी, मग संभाजीनगरला जातात. तर ते दर महिन्याला व्हिजिट असते त्यांची, एक व्हिजिट. आता डाळिंबाचं लागवड कधी केलेली आहे? ती गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये केली. वर्ष झालं आता, अजून फळधारणा घेतलेली नाही. ते ऑगस्ट मध्ये घेणार ते एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब काढून देतो म्हणजे तुम्हाला. आणि याच्यातनं आता किती तुम्हाला अपेक्षा किती आहे उत्पादनाची? एक्सपोर्ट जर झालं तर मग 5 लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं. आणि हे म्हणजे एकूण 3 एकर मध्ये साधारणतः आंतरपीक आणि हे दोन्हीचं उत्पादन मिळवता आपण 10 लाखांचं उत्पादन घेत असं म्हणायला निश्चित होऊ शकतं. हे होते चंद्रकांतजी देशमुख. व्यवसायानं वकील जरी असले तरी शेतीवर प्रेम करणारं नेतृत्व वयाच्या 84 वर्ष देखील त्यांनी जोपासलं आहे. वय 84 असलं तरी अगदी तरुण शेतकऱ्याला लाजवेल अशी शेती या शेतकऱ्यांना करताना पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट शिवाय अन्यही अंतर्मशागत करून पिकं ते घेतात आणि घरचा भाजीपाला घरीच तयार करतात. प्रत्येक दिवशी शेतामध्ये फक्त फेरफटका मारायला, मजा मारायला नाही तर स्वतः काम करायला ते येतात. स्वतःचा वेळ या शेतीसाठी देतात आणि ही काळी आई कुठेतरी धान्य देई हीच संकल्पना त्यांच्या मुखातून आपल्याला रयत क्रांतीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मी अनिल गोरड, बीड.